5 एप्रिल 2025 आजचा दिवस. हो. इथं आहोत. आता या शेतामध्ये 2014 पासून 2021 पर्यंत हां. प्रत्येक खरीप असेल, रब्बी असेल किंवा उन्हाळी पीक असेल, टरबूज खरबूज, बरोबर आहे. प्रत्येक पिकासाठी सरांनी प्रोडक्ट आपले ग्रीन पॅट कंपनीचं ग्रो, नायट्रोकिंग, ब्लूम, EST, ब्लूम पॉवर, ब्लूम सांगा की एवढे दिवस वापरल्यामुळे मातीला काय फायदा झाला सर? मातीचा फायदा दुसऱ्याच्या शेतामध्ये जे जमीन नांगरते वेळेस घट्ट चालली, आपल्या शेतात मऊ चालली, एकदम मऊ, एकदम मऊ. अच्छा. भुसभुशीत समजा. ढेकळं अजिबात नाहीत आपल्या शेतामध्ये. अच्छा. एवढे मोठे म्हणजे निघतात पण छोटे छोटे आणि बाकीच्या शेतात फार मोठे मोठे निघतात. आणि त्या शेतात मोठा ट्रॅक्टर लावावा लागतो. बरोबर आहे. आपल्या शेतामध्ये छोटा ट्रॅक्टरही चालते. बरोबर आहे. आणि भुसभुशीत चालते. बरोबर आहे. या 5 एकर ऊसाला सर आपलं हे ब्लूम, आपलं सॉरी ग्रो, नायट्रोकिंग, भूमी पॉवर प्रीमियम आणलेला आहे. तुम्हाला काय वाटलं की अजून परत आपण ग्रीन पॅटचे प्रोडक्ट वापरावं? नाही, चांगले आहेत म्हणूनच वापरावं वाटलं. अच्छा. बाकी काहीच नाही. कारण जमिनीसाठी चांगले म्हणलं होतं सर. आता ह्या ऊसाला सुरुवात केली आहे सर आपण. भूमी पॉवर पहिला प्रोडक्ट आपलाच टाकायचा आहे आणि पहिलं टाकलंही नाही मी. बरोबर आहे. काहीच टाकलं नाही. काहीच टाकलं नाही. फक्त ऊस लागवड झाली. 15 दिवस झाली लागवड होऊन आणि मी काही टाकलेलं नाही. बरोबर आहे. बरोबर. आता आपलं जैविकच टाकणार आहे. जस्ट आता सुरुवात करायची. बरोबर. फवारणी आणि जमिनीतला डोस. चालते सर. आपण मागच्या 10-11 वर्षापासून सेंद्रिय शेती करतात. त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आहे. थँक्यू. धन्यवाद.